नमस्कार. ईशा टूर्सच्या या ट्रॅव्हल विशेषमध्ये आपलं पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मंडळी, ईशा टूर्स म्हणजे ऑफ पेड ट्रॅव्हल हे ठरलेलं आहे. आणि एक तुम्हाला सांगतो की आजवर ज्या ठिकाणी ईशा टूर्सने पर्यटनाच्या नकाशावर अनेक ठिकाणं अशी आणली की जी पर्यटनाच्या नकाशावर नव्हती, ईशा टूर्सने ही ठिकाणं सुरू केली. त्या ठिकाणी आपल्या पर्यटकांना घेऊन जायला सुरुवात केली आणि त्यानंतर आज पर्यटकांमध्ये हे ठिकाणं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रिय झालेली आहेत. अशाचपैकी एक ठिकाण म्हणजे बॉर्निओ. तर बॉर्निओ हे ठिकाण ईशा टूर्सने अत्यंत लोकप्रिय केलं आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये लोक या ठिकाणी जायला लागले आहेत. सर, आम्हाला बॉर्निओ हा जो पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे त्याविषयी जरा माहिती द्या. नमस्कार. आज मी तुमच्याशी जे बोलणार आहे, विषय बोलणार आहे, तो अतिशय वेगळा आणि वेगळा डेस्टिनेशन आहे, बॉर्निओ. बॉर्निओ हे एक आयलंड आहे, जगातलं 3rd बिगेस्ट आयलंड आणि इंडोनेशिया आणि मलेशियाच्या खालच्या बाजूला एशियामध्ये असलेले आयलंड. जे हे एक आयलंड 3 देशांमध्ये विभागलं आहे. त्याच्यामध्ये इंडोनेशिया सगळ्यात मोठा आहे, मलेशिया आणि ब्रुनेई. बॉर्निओ हे फेमस आहे, कम्प्लीट आयलंड फेमस आहे हे तिथल्या रेन फॉरेस्टसाठी. माहीत असलेलं रेन फॉरेस्ट जे म्हणजे ॲमेझॉन जंगलातलं ते सगळ्यात मोठं किंवा सगळ्यात विस्तीर्ण पसरलेलं रेन फॉरेस्ट. पण अशी रेन फॉरेस्ट अनेक ठिकाणी आहेत. पण आपल्याकडे एवढ्या लांब न जाता जवळपास जर आपल्याला ही रेन फॉरेस्ट एन्जॉय करायची असतील आणि अनटच रेन फॉरेस्ट करायची असेल तर बॉर्निओ इज द बेस्ट ऑप्शन. इथे 3 वेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण बघू शकतो. एक तर सुंदर नेचर, वाईल्ड लाईफ आणि रेन फॉरेस्ट. इथे मालदीवसारख्या किंवा अंदमानसारखे समुद्रकिनारे, सुंदर समुद्रकिनारे आहेत. तिथे अंडर वॉटर जे असतं बघायचं असतं ते आपण स्नॉर्केलिंगच्या माध्यमातून किंवा स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून करू शकतो, बघू शकतो. सुंदर बीचेस आहेत, छोटे छोटे आयलंड्स आहेत. बॉर्निओ हे या ठिकाणच्या युनिक अशा प्रकारच्या वाईल्ड लाईफसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने ओळखलं जातं. एक्झॅक्टली या ठिकाणची वाईल्ड लाईफ कशा प्रकारची आहे, इकडचं वैशिष्ट्य काय आहे, काय सांगाल सर? टुरिझम पॉईंटने जर विचार केला तर आपल्याला सर्वसामान्य इंडियन्सना अजूनही माहीत नसलेलं ठिकाण, पण अनेक युरोपियन आणि अमेरिकन टुरिस्ट ह्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात येतात. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे इथे मिळणारं युनिक वाईल्ड लाईफ. या युनिक वाईल्ड लाईफमध्ये आहे काय नक्की, तर इथे किनावतांगन नावाचा एक एरिया आहे, नॅशनल पार्कचा खूप मोठा एरिया, जे एकदम अनटच्ड, आजही मनुष्याचं पाऊल खुणा नसलेलं रेन फॉरेस्ट आहे. आणि एक किनावतांगन जी नदी आहे त्या नदीच्या दोन्ही बाजूला पसरलेलं खूप मोठं पसरलेलं नॅशनल पार्क आहे. त्या नॅशनल पार्कमध्ये ज्या गोष्टी बघायला मिळतात त्यातलं एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रोबॅकिस मंकी. हे मंकी जे लांब नाकाचे मंकी असतात ते आपल्याला बघायला मिळतात. ते फक्त जगामध्ये फक्त बॉर्निओमध्ये बघायला मिळतात, बाकी कुठेही बघायला मिळत नाहीत. त्या व्यतिरिक्त अजून एक स्पीसीज आहे की जी जगात अजून कुठे मिळत नाही, ती म्हणजे पिग्मी एलिफंट. याच्यामध्ये सगळ्यात मोठे जे उंच असतात किंवा पूर्ण वाढ झालेले जे एलिफंट्स आहेत हे 5 फुटापेक्षा जास्त मोठे नाहीत, त्यामुळे त्याला पिग्मी एलिफंट म्हणतात. इथे अजून एक युनिक पक्षी बघायला मिळतो, तो आहे रायनोसॉरस हॉर्नबिल, जो बाकी जगात कुठेही बघायला मिळत नाही. आणि त्या व्यतिरिक्त ह्या रेन फॉरेस्टमध्ये आपल्याला ओरांगुटान बघायला मिळतात, त्याच्यानंतर सन बियर्स बघायला मिळतात. त्याच्या व्यतिरिक्त अनेक वेगवेगळे प्राणी बघायला मिळतात, पक्षी बघायला मिळतात. असं असतं ना की अनेक देशांची, अनेक जागांचं काहीतरी एक वैशिष्ट्य असतं आणि अशा प्रकारे बॉर्निओची सुद्धा काही वैशिष्ट्य आहेत. या ठिकाणी अत्यंत मोठं फूल मिळतं, त्याचप्रमाणे इतरही अनेक वैशिष्ट्य आहेत. आत्मारामजी, आम्हाला जरा सांगा या ठिकाणची आणखी काय काय वैशिष्ट्य आहेत? जगात सापडणार सगळ्यात मोठं फूल रॅफेलशिया नावाचं जे फूल असतं ते साधारण एक 2.5-3 फुटापर्यंत, कधी एखाद्या मीटरपर्यंत ते असतं. हे आपल्याला बॉर्निओमध्ये बघायला मिळतं. आणि
ह्याचा पर्टिक्युलर सीझन नाही आहे, कारण हे फूल वाईल्डमध्ये येत असतं. त्यामुळे जिथे ज्या भागामध्ये फुललं आहे त्या भागामध्ये तिथली लोक मॉनिटर करतात आणि त्याप्रमाणे आपण जेव्हा जातो ज्या भागामध्ये फुललेलं असेल फूल त्या भागामध्ये जाऊन ते आपण बघतो. ह्या फुलाचं आयुष्य जास्तीत जास्त 3 ते 7 दिवसांपर्यंत असतं. त्यामुळे आपल्याला तेवढ्याच वेळामध्ये ते फुल बघता येतं. त्या व्यतिरिक्त इथे आपल्याला कोटाकिनाबालू नावाचं जे शिखर आहे हे शिखर आपल्याला जवळून बघता येतं. ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे ट्रेकिंग माउंटेनरिंगमध्ये तिथे तुम्ही ट्रेकिंग करून तिथपर्यंत जाऊ शकता. त्याच्यानंतर तिथे आपल्याला खूप छान इथलं लोकल लाईफ जर बघायचं असेल तर ते लोकल लाईफ आपल्याला बघता येतं. तिकडच्या संस्कृती, त्यांचे डान्स परफॉर्मन्सेस हे आपल्याला बघता येतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गर्दीपासून दूर खूप एक्झॉटिक लोकेशन जर बघायचं असेल तर हे हा जो एरिया आहे तर हा बघायलाच हवा असा हा एरिया आहे. अत्यंत सुंदर अशा प्रकारचा हा देश आहे, अत्यंत देखणा अशा प्रकारचा देश आहे. छोटा देश जरी असला तरी इथे गेल्यानंतर आपल्याला पर्यटनाचा पुरेपूर आनंद मिळतो. पण सर आम्हाला सांगा की पर्यटनासाठी कुठला सीझन इथे परफेक्ट आहे, बेस्ट आहे? वर्षभरामध्ये आपण कधीही जाऊ शकतो, पण सगळ्यात बेस्ट टाईम टू व्हिजिट जर म्हटलं तर साधारण जानेवारीपासून ते मेपर्यंत आपण जाऊ शकतो किंवा त्याच्यानंतर मग सप्टेंबर ऑनवर्ड्स आपण जाऊ शकतो. साऊथ ईस्ट एशियामधला हा जो भाग आहे या भागामध्ये तसा पाऊस दिवसातून एखादी सर तर नक्कीच पडते, पण त्याच्यामुळेच इथलं निसर्ग खूप हिरवागार आणि स्वच्छ असतो. कारण रेग्युलर बेसिसवर पाऊस पडत असल्यामुळे इथे निसर्ग एकदम टवटवीत आणि फ्रेश वाटतो. तर सर जाता जाता बॉर्निओविषयी आम्हाला काय माहिती द्याल? ईशा टूर्सची ओळखच आहे काहीतरी वेगळं, हटके, ऑफबीट, एक्झॉटिक गोष्टी शोधून काढण्याची, आणि त्याच्यामध्येच बोर्निओ हे डेस्टिनेशन मला सापडलं आणि त्याच्यानंतर मला वाटलं की हे लोकांपर्यंत पोचवायला हवं आणि ते पोचवण्यासाठी प्रयत्न केले. आणि त्या प्रयत्नांमुळेच आणि गेल्या 5-6 वर्षांमध्ये जे काय आम्ही बोर्निओमध्ये काम केलं आहे त्यामुळेच हा जो तुम्हाला दिसतोय एक्सलन्स अवॉर्ड हा मलेशिया टुरिझमकडून आणि सबा टुरिझमकडून मिळालेला अजून एक अवॉर्ड जो आहे तो म्हणजे पायोनियर इन इंडियन टुरिझम मार्केट. कारण भारतामध्ये कोणीही हा सेक्टर प्रमोट केलेला नव्हता. खरं तर खूप मोठ्या प्रमाणावरती इंटरनॅशनली फेमस डेस्टिनेशन आहे, पण भारतामध्ये अजूनपर्यंत फेमस झालेलं नव्हतं. इथे तुम्हाला एकाच ठिकाणी या एकाच भागामध्ये तुम्हाला नेचरचे वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. खूप सुंदर बीचेस, त्याच्यानंतर कोरल्स, त्यानंतर मग वाईल्डलाईफमधल्या वेगवेगळ्या गोष्टी, किनापतांगन मधील जैववैविध्य, त्यानंतर तुम्हाला तिथे बघायला मिळणार सगळ्यात जगातलं सगळ्यात मोठं रॅफेल्शिया फूल किंवा तिथलं मारी विलेजमध्ये ट्रॅडिशनल डान्स आणि ट्रॅडिशनल फूड आपल्याला चाखायला मिळतं. तर एकंदर टुरिझममध्ये हवं काय, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खूप चांगली हॉटेल्स, खूप चांगले रोड्स, खूप चांगलं टुरिझमला लागणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या हव्या असतात त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे मिळतात. त्यामुळे एक परिपूर्ण ठिकाण टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यूनी काहीतरी वेगळं बघण्याचं कोणाला इच्छा असेल तर हे सगळ्यात बेस्ट जागा आहे. ती बघायलाच हवी, प्रत्येकाने बघायला हवी, प्रत्येक निसर्गप्रेमींनी हे ठिकाण बघायला हवं असं मला वाटतं. तर तुमच्या मनामध्ये जर बॉर्निओविषयी कुतूहल निर्माण झालं असेल, तुम्हाला जर का या देशाला भेट द्यायची असेल तर आमच्या संपर्क क्रमांकांवर आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद.